जाते पंचांच्याकडून. कोकिसर संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय. गोकुळ संघ आपणास विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या पर्यंत पोहोचवा. गोकुळ संघ सचिन पाटील साहेब, सचिन पाटील आणि राजेश गालवे ही अनुभवी जोडी राजेश स्ट्राईक होत असेल तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मोर्रा विभागात ज्यानं नाव मिळवलं त्याचं सचिन पाटील नॉन स्ट्राईक वरती. सन्माननीय सागरदादा यांचं शुभागमन झालं आणि त्यांचा यथोचित इथं मान सन्मान केला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या या मान्यवरांच्यासाठी. अगदी वेळातला वेळ काढून त्यांनी या स्पर्धेला भेट दिली आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. दादा आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती बसायचं आहे. चला पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल म्हणजे मॅच लावतोय. सुरुवात गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अजित. हो पहिला चेंडू अगदी निर्धावपणे यष्टरक्ष करतोय. चुकी म्हणजेच श्री गणेशा होतोय. एक या धाव संख्येनं पंच सांगतात वाईट आणि एक म्हणजे 2 धावा असतील. कुलदीप सरांच्या माध्यमातून आम्हाला हा इशारा केला जातोय. 2 धावा धावफलकावरती श्री गणेशा झालाय गोकुळ संघाचा. अजितला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्या समोर उभा आहे तोच राजेश. ओ पुढचा चेंडू पंच काय सांगतील. भीमर पंच सांगतात हा भीमरचा चेंडू म्हणजेच फ्रीट असेल चेंडू. याची नोंद घ्यायची आणि 2 धावा या चेंडूवरती. नो बॉल +1 म्हणजेच 2 धावा असतील आणि फ्रीटचा उघडा डोळ्याने पाहणीट चेंडू असेल फ्रीट. ओ पटका खेळ फ्रीटचा अगदी येतो मिड विकेटच्या दिशेने उत्तुंग दंदन आणि खणखणता षटकार. या षटकाराची संघाची धाव संख्या पोहोचते धाव फलकावरती बिनबाद 10. मगाशीच मी या फलंदाचा उल्लेख केला होता. आता मात्र सचिन पाटील नॉन स्ट्राईक वरती असेल. सकाळीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली कारण प्रॅक्टिस करून आलेला हा संघ आहे. कुठेतरी खेळाडूंना कानमंत्र दिला गेलाय सकाळीच अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली गेली. अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळते ते राजेश यांच्या बॅट मधून. नो बॉल वरती अगदी चांगला फायदा उचलला या खेळाडूंना. ही जोडी जर मैदानाच्या आतमध्ये राहिली 2 षटका अगदी जरी खेळले गेले तर मात्र धावांचा पाऊस पाडू शकते. एक अनुभवी जोडी गोकुळ संघाकडून मैदानाच्या आतमध्ये. सचिन पाटील मात्र स्ट्राईक वरून पाहत राहतात. राजेश यांचा खेळ एक चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण कुठेतरी हलवलं जातंय. घराघर क्षेत्ररक्षण फिरवलं जातंय. गोलंदाजी मार्गवरती अजितला मात्र चांगलं कमबॅक करावं लागलं आणि कमबॅक करणारा हा गोलंदाज आहे नक्कीच कमबॅक करू शकतो कारण सातत्यानं पॉवर प्लेचं षटक आणि हे षटक हाताळत असताना एक मोठा अनुभव त्याच्या पाठीशी येतोच. अजित गोलंदाजी मार्ग. चला स्पीडअप घ्या अजित विनंती असेल. ओहो अगदी चेंडू खेळा पण तो क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न मात्र त्याचा चांगला झाला. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न लॉन स्ट्राईकला फेकी होईल का हो गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. या 2 धावाच्या सहाय्याने 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत बिनबाद 12. अगदी चांगली सावध सुरुवात केली. या चेंडूवरती मात्र 2 धावा घेतल्या. आजची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. ओ पटका फसलाय आणि यष्टरक्षकाने टिपला जेल म्हणजेच थांबवला खेळ. राजेशाचा वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती राजेश माघारी परततोय. अगदी जड अंतकरणानं तंबूचा रस्ता जवळ कुठेतरी मोठी फटकेबाजी करला असं वाटत असतानाच अजितनं मात्र चांगलं कमबॅक केलं होतं. अजितचा सुद्धा मी उल्लेख केला होता की पॉवर प्लेचा षटक हाताळण्याचा एक अनुभव असलेला एक अनुभवी गोलंदाजी मार्गवरती अगदी चेंडू फसवा टाकला आणि फसवलं गेलं या फलंदाजाला. यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवनाथ आणि सचिन या जोडीवरला मात्र खेळ सावरावा लागेल. कुठेतरी जबाबदारी घ्यावी लागेल या 2 खेळाडूंना कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या षटकामध्ये पहिला धक्का लागला तो गोकुळ संघाला. या षटकातील चेंडू बाकी असतील 3 चेंडू अजूनही फेकण्याचे बाकी आहेत. आतापर्यंत धावा झाल्या धावफलकावरती 12. धावसंख्या मात्र चांगली झाली. थोडंसं मागणं षटक ठरलंय अजित याचं. आता 3 चेंडू मात्र कमबॅक करेल का हा गोलंदाज. ओ स्विचिट करण्याचा प्रयत्न. काय फटका खेळाय. एल उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार. अलॉंग द कार्पेट चेंडू अगदी मैदानाला गुदगुल्या करत बाहेर जातोय. येतो चौकार. स्विचिट चा फटका आपल्याला पाहायला मिळाला. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न या फलंदाजाला. पहिल्याच फटक्यावरती यश आलं या फलंदाजाला. वैयक्तिक आपल्या 4 या धावसंख्येवरती खेळतोय. आलेल्या षटकारानं चौकारानं स्वागत केलंय अजित याचं.
कुठंतरी अजित याचं महागडं षटक ठरतंय. धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 16. हो पटका खेळ मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला जज केलं जाईल का त्याच्या माध्यमातून होते चुकी आणि येतोय षटकार. अगदी चेंडूला हाताला चेंडू ब्रश करून बाहेर येतोय सीमारेषेच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. कुठेतरी गोलंदाजानं संधी निर्माण केली होती पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. अजित मात्र नाराज असेल या क्षेत्ररक्षकावरती. एक महागडं षटक ठरलं त्या अजितचा. आतापर्यंत धावा खर्च केले त्या गोलंदाजानं. 5 चेंडूमध्ये 22 धावा खर्च केलेत. हो पटका खेळाय क्षेत्ररक्षक येतो त्याच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा सुरक्षितरित्या पूर्ण केले जात आहेत. अजूनही सचिन पाटील नॉन स्ट्राईक वरतीच राहिलेत. स्ट्राईक मिळाले. पंच सांगतायत एक शॉर्ट रन असेल. बघा पंचांचं लक्ष किती काळजीपूर्वक आहे. मी सातत्याने उल्लेख करत असतो या पंचांचा. एक शॉर्ट रन आमच्या धावफलकावरती नक्कीच घेतली जाईल. एकच धाव या चेंडूवरती म्हणजे आता 23 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचा चेंडू. हे षटक संपलंय. कुलदीप सर यांच्या माध्यमातून आम्हाला इशारा आलाय टाटा बाय बायचा म्हणजे हे षटक समाप्तीचा इशारा त्यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकात धावसंख्या 23. एक महागडे षटक ठरलं. अजित याचं एक अनुभवी गोलंदाज होता परंतु कुठेतरी आज मात्र त्याचा दिवस नाही आणि खराब गोलंदाजी राहिली. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वप्नीलला मात्र आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्या टीमचं स्वप्न पूर्ण करावं लागेल. ती जबाबदारी असेल स्वप्नील याच्या खांद्यावरती. तर आता मात्र स्ट्राईक रोटेट झाल्याने एक मोरणा भागातील मोठा खेळाडू ज्याचा सातत्यानं चांगला खेळ राहिला ते सचिन पाटील ज्यांच्या बॅटमधून आपल्याला मोठे फटके पाहायला मिळतील का. बघा क्षेत्ररक्षण कसं हलवलं जातं या खेळाडूच्यासाठी. कारण यष्टरक्षकाला माहित आहे की कशा पद्धतीनं क्षेत्ररक्षण लावलं पाहिजे या खेळाडूसाठी. कोणत्याही दिशेला चेंडू खेळण्याची क्षमता असणारा हा खेळाडू. चला स्पीडअप घ्या पंच. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज स्वप्नील. स्ट्राईक वरती सचिन पाटील. हो पहिलाच चेंडू पंच नक्कीच आमच्याकडे वळतील आणि वळलेत. पंचांचा हात समांतर रेषेला म्हणजे धाव अवांतर. या अवांतर धावानं सुरुवात केली या गोलंदाजानं स्वप्नील यानं. अवांतर धाव दिली. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात. वाईटचा चेंडू. एक चांगली गोलंदाजी करावी सातत्यानं म्हटलं जातं चांगल्या कामाला गणपती बाप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा. हा टप्पा तुम्हाला पकडावा लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. ओ फटका खेळा अगदी पण या फटक्यावरती असेल एकच धाव. या साईडला मोठे फटके खेळून चालणार नाही सचिन पाटील यांना. कारण या साईडला फक्त डिक्लेरेशन झोनच आहे. 1 धाव 1 या धावानं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 25. अगदी सकाळपासून टेक्निकल टीम मधले सन्माननीय आमचे बंधू त्यांच्या माध्यमातून ओमकार यांच्या माध्यमातून चांगलं काम पाहिलं जातंय. हो अगदी फसवलं गेलंय. एक कमी धावगतीचा चेंडू फेकला गेला होता सचिन यांच्यासाठी परंतु सचिन यांना काय चेंडू नीटचा खेळता नाही. बाकीचं काम पाहिले यष्टरक्षकानं. अशी फटकेबाजी करून चालणार नाही. कुठेतरी धावसंख्या मात्र मोठी आहे परंतु आज गोकुळ संघाचं लक्ष लागून राहिलं असेल ते या अष्टपैलू खेळाडूकडे. त्यांच्या बॅटमधून मोठ्या धावा येणं गरजेचं आहे. हो कुठेतरी दबाव दिसला या खेळाडूचा फलंदाजचा गोलंदाजावरती आणि लेग स्टंपवरती सोडलेला हा चेंडू. अवांतर धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 26. स्वप्नीलला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. अशा अवांतर धावा देऊन चालणार नाही. या अवांतर धावा तुम्हाला पुढे अडचणीच्या ठरू शकतात याची नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू फेकण्यासाठी स्वप्नील तयार. ओहो अगदी चेंडू येण्याच्या अगोदर बॅट नॉन स्ट्राईकला फेकी केली जाते परंतु सुरक्षितरित्या रन पूर्ण चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाजामध्ये चांगलं कॉलिंग होतं. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती गेलंय नवनाथ. पाहायचा नवनाथ एक मोठा फटका खेळेल का. ओहो फटका खेळा मिड विकेटच्या दिशेने येतो. क्षेत्ररक्षण डीप मधून प्रोटेक्शन आहे अजितच्या याच्या माध्यमातून चांगली फेकी केली जाते. 1 धाव पूर्ण. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती गेले तर सचिन कशा पद्धतीनं फलंदाजी होईल पाहायचं आहे. स्वप्नील या षटकातील चेंडू झाले तर 4. अजूनही 2 चेंडू फेकायचे होते. धावा खर्च केलेत मात्र या गोलंदाजानं.
ओ फटका खेळा, फटका फसला परंतु चेंडू वन्स बाउन्स जायला मिड विकेटच्या दिशेने येईल. उत्तुंग दंदंत आणि खणखणता चौकार आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 1 बाद 32. अजून या षटकातील चेंडू बाकी आहे, शेवटचा चेंडू बाकी आहे आणि आतापर्यंत धावा खर्च केला त्या गोलंदाजानं 9 धावा खर्च केल्या. तर कुठेतरी अजितनं 23 धावा खर्च केल्यानंतर या सुद्धा गोलंदाजानं 9 धावा, परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. हो अगदी लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव असेल. पंच सांगतात 1 या धावानं धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 33. 2 षटकांचा पंच षटक संपलंय. 2 षटकांचा समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 33. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडूमध्ये मोठे फटके पाहायला मिळतील का या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि ती क्षमता मात्र नक्कीच आहे. आतापर्यंत सचिन यांनी चेंडू खेळलेत, धावा बनवलेत, 6 धावा बनवलेत. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आता मात्र नॉन स्ट्राईक वरती सचिन, तर स्ट्राईक वरती नवनाथ. एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्याला ओळख निर्माण केली तोच नवनाथ. 6 चेंडू कशा पद्धतीने खेळून काढेल. 6 चेंडूमध्ये जर मोठे फटके आले तर मात्र अजूनही धावसंख्येला मोठी उभारू शकता गोकुळ संघ. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अक्षय. शेवटचं षटक आणि हाणामारचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती अक्षय, तर एक स्फोटक फलंदाज नवनाथ. चला अक्षय स्पीडअप घ्या, विनंती असेल प्लीज. ओ फटका खेळा, पंच काय सांगतील या चेंडूवरती. येतोय षटकार, पहिल्याच चेंडूवरती षटकाराने स्वागत केलंय नवनाथ याला. मी मगाशीच उल्लेख केला होता, जरी नॉन स्ट्राईकला सचिन उभे असले तरी मात्र नवनाथ एक स्फोटक फलंदाज आहे गोकुळ संघाचा आणि स्वागत केलं ते अक्षयाचं पहिल्याच चेंडूवरती षटकाराने. आता मात्र उर्वरित 5 चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील ते अक्षय याला. अशी गोलंदाजी करून चालणाऱ्या अगोदरच धावांचा डोंगर उभा राहिलाय आणि अशी गोलंदाजी केली तर धावसंख्या मात्र मोठी उभारू शकते गोकुळ संघ. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 39. पुढील चेंडू अक्षय यांचा. चला वेळ खर्च करायचा नाही, विनंती असेल अजित आपणास आपण मार्गदर्शन करायचं आहे. 5 बॉल 18 या धावसंख्येवरती खेळतोय नवनाथ. काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. ओ अगदी समोरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे अगदी लॉंग ऑफला. अगदी चांगला आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, त्याच्या माध्यमातून 2 धावा मात्र रोखले त्या क्षेत्ररक्षकानं. जय अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते जयाच्या माध्यमातून. चांगला फटका खेळला होता पण तो 2 धावा रोखून दिल्या क्षेत्ररक्षकानं. आता मात्र उर्वरित 4 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. फटका खेळा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का, पण तो सचिन सांगतायत 1च धाव, 1 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागते. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले. मी सातत्याने या खेळाडूचा उल्लेख करतोय की मोरणा क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना सचिन पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला चांगल्या धावा पाहायला मिळालेत. आता उर्वरित 3 चेंडू त्यांना खेळण्यासाठी मिळतील आणि या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके पाहायला मिळतील का त्यांच्या बॅटमधून. हो अगदी पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचा हात समांतर रेषेला धाव अवांतर, या अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 43. अजूनही 3 चेंडू खेळायला मिळतील सचिन यांना. चांगलं कमबॅक करावं लागेल ते अक्षय याला. हो आता मात्र चांगलं कमबॅक केलं, अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी चालली अक्षयची. आता फक्त चेंडू बाकी असतील 2, परंतु धावसंख्या मात्र गोकुळ संघाने अगदी चांगली उभे केले. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 43 धावा उभ्या केल्यात. अजूनही 2 चेंडू खेळायचे बाकी आहेत. हो फटका खेळाय, परंतु या फटक्यावरती असेल 1च धाव. असा फटका खेळून चालणार नाही, समोरच्या दिशेने फटका खेळायला पाहिजे होता सचिन यांनी. 1 चेंडूंचा खेळ बाकी, धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 44.
जर या चेंडूवरती षटकार आला तर मात्र धावांचं अर्धशतक पूर्ण होईल गोकुळ संघाचं आणि ते अर्धशतक सचिन यांच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळेल का आणि जर षटकार आला तर अर्धशतक पूर्ण होईल का अक्षय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करेल शेवटचा चेंडू बॅटची एज लागली परंतु एकच धाव येईल आणि एक या धावाने धावफलक पुढे सरकतोय संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 45 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 46 धावांचं लक्ष कोकिसरे संघाला लक्ष मात्र मोठं परंतु सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करावी लागेल कुठला सामना आहे जाणार ज्योतिबा स्पोर्ट नाटोशी ना निनाय देव स्पोर्ट्स आहे ना बरोबर ना पुढे गेलो यानंतर मात्र जानाय ज्योतिबा स्पोर्ट नाटोशी विपक्ष श्री निनायदेव स्पोर्ट्स व गोकुळ आयोजक टीम दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस मध्ये जायचं आहे आणि सन्माननीय आदरणीय आमचे पाहुणे ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाईल दादा नाव काय आपलं सागर दादा यांना मी विनंती करतो की आपण या टॉस का बॉस मध्ये आयोजक टीम आणि नाटोशी गाव यांच्यामध्ये हा लढत होईल जानाय ज्योतिबा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार दीपक कवर आपणास विनंती असेल आपण यायचं आहे आणि आयोजक कमिटीला सुद्धा विनंती असेल की आपण नितीन आपण जायचं टॉस का बॉस मध्ये आमच्या मान्यवरांना विनंती असेल या इनिंग सागरदादा गालवे आपण अगदी वेळातला वेळ काढून या क्रिकेटच्या व्यासपीठाला भेट दिली आणि या स्पर्धेची या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं सहर्ष असं स्वागत आणि मनपूर्वक आभार दादा चला नाणेफेकीसाठी आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल की कॅमेराचा फोकस करता कॅमेरामॅन आपलं लक्ष असू द्या आयोजकांची टीम आहे जरा हलगर्जीपणा आपण करायचं नाही या ठिकाणी आपण चांगलं प्रेक्षेपण दाखवतोय सकाळपासून आम्ही तुमची स्तुती करतोय आज मात्र जानाय ज्योतिबा स्पोर्ट्स संघाकडून नाणेफेकीसाठी आलाय नितीन तर नितीन गोकुळकडून सुद्धा नितीन तर जानाय ज्योतिबा स्पोर्ट्स नाटोशी संघाकडून नितीन कॉल कोणाचा असेल एक आयोजक टीम नाटोशी संघासोबत खेळताना दिसेल भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन सकाळपासूनच मी उल्लेख करतो त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला सागर दादा यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतोय आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल की आपला टॉस का बॉस मध्ये कॅमेरा फिरवायचा आहे सागर दादा यांच्या शुभ हस्ते या मॅचचं नाणेफेक केले जाते दोन्ही कर्णधारांचं नाव नितीन तर कॉल कोणाचा असेल एका साईडला नाटोशी तर दुसऱ्या साईडला गोकुळ नाणेफेक जिंकलंय ते गोकुळ संघानं आयोजक टीमनं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय ते नितीन यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आम्हाला दिसतंय तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले गेले नाटोशी संघाला नाटोशी संघानं मात्र आपण तयार राहायचं आहे सन्माननीय आदरणीय वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे उपकार्याध्यक्ष आमचे पुतणे अक्षय शिर्के आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे जयसिंग स्पोर्ट नाटोशी संघाचे सर्व खेळाडू यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं शुभ आगमन झालेलं आहे पंच चेंडू पूर्वेच्या मैदानाच्या आयोजक कमिटी जरा लक्ष असू द्या सन्माननीय आदरणीय अक्षय शिर्के आपण व्यासपीठावरती या आणि आपल्या सोबत असलेल्या सर्वच खेळाडूंना विनंती असेल आयोजकांच्याकडून आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे मनीष असेल संपूर्ण टीम या आता मात्र क्षेत्ररक्षण करतोय गोकुळ संघ अक्षय आणि नाटोशी गावचा एक अष्टपैलू खेळाडू आमचा लहान बंधू मनीष त्यांच्या समवेत अजित शिर्के नयन शिर्के या सर्वांनाच अगदी आयोजकांच्या मार्फत निमंत्रित केले गेले आपण व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्या चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज नवनाथ तर स्ट्राईक वरती एक स्फोटक फलंदाज अजितनं मात्र गोलंदाजी खराब केली मात्र फलंदाजी एक चांगली करावी लागेल ते अजित याला एक मोठी धावसंख्या त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल हो पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढला सन्मान दिला या चेंडूला चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचं कसं तर ते अजित कडून शिकावं एक चांगला पहिला चेंडू अगदी डॉट चेंडू निर्धाव चेंडूला सांगता झाले नवनाथ यांच्या माध्यमातून एक चांगला गोलंदाज
ओ पटका खेळा आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चेंडू येतो उत्तुंग दंदन आणि खणखणता षटकार आणि या षटकारानिशी अगदी नवनाचं सुद्धा स्वागत केलंय त्या अजित यानं. मी सातत्यानं या अजित या फलंदाजाचा उल्लेख करतो. जोपर्यंत अजित मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत एक हाती विजय मिळवून देण्याची क्षमता असणारा हा फलंदाज अजित. परंतु अजितला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं गरजेचं आहे. मोठे फटके खेळावे लागतील. अगदी नवनाथ वरती हल्ला चढवला. नवनाथचं सुद्धा षटकारानिशी स्वागत केलंय. पुन्हा एकदा चेंडू खेळा मिस फिल्डिंग एक धाव बॅकअप आहे. अगदी चेंडूला गॅदर करून फेकी केले तोपर्यंत एकच धाव पूर्ण. एका धावानं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 7. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाल्याने स्ट्राईक वरती गेलाय स्वप्नील. स्वप्नील आपल्या संघाचं स्वप्न पूर्ण करून मैदानाच्या बाहेर येईल का? कोकिसे संघाचा एक अनुभवी फलंदाज स्वप्नील आणि अजित मैदानाच्या आतमध्ये डावाला सुरुवात करत असताना आपण पाहतोय. हो अगदी फसवलं गेलं होतं. एकच धाव पूर्ण. नक्कीच अजितकडे स्ट्राईक राहणं महत्वाचं आहे आणि तीच स्ट्राईक कुठेतरी स्वप्नीलला चांगला खेळ केला. कारण स्वप्नीलला सुद्धा माहिती आहे जो जितकं अजित चेंडू खेळून काढेल तेवढ्या धावा जास्त बनतील आणि विजयामधील अंतर कमी होईल. चेंडू झालेत आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत नवनाथ त्यांच्या माध्यमातून. ओ पटका खेळा येतोय. वन्स चेंडू सीमारेषेच्या हो चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी पंच काय सांगतील? पंच आमच्यापर्यंत अगदीच शहानिशा करून निर्णय कळवतील. सचिन पाटील काय असेल या चेंडूवरती? चला आयोजक कमिटी या चेंडूवरती धावा किती असतील डिसिजन घ्यायचं आहे. 2 धावा पंच सांगतायत. 2 धावा असतील. अगदी कुलदीप सर यांच्या माध्यमातून चांगलं पंचगिरीचं काम आपल्याला पाहायला मिळतंय. रोहित अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अगदी 2 धावा त्यानं रोखून धरल्यात आपल्या संघासाठी. समीकरण आमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. 13 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण. 13 चेंडू आणि 36 धावा म्हणजे एकेरी दुहेरीने हे काम चालणार नाही. कुठेतरी चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल. हो अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता अजितचा परंतु बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता. पंच काय असेल या चेंडूवरती? डिक्लेरेशन झोनमध्ये हा चेंडू एकच धावा असेल. एक या धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 11. अजूनही हे षटक संपतंय. आता मात्र 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आणि षटक हाताळण्यासाठी गोकुळ संघाकडून कोण असा स्पेशलिस्ट गोलंदाज असेल? कर्णधार कोणाच्या हातात चेंडू सोपवेल? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज अभिजित वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळतोय. आणि ज्याचा मी सातत्याने उल्लेख करतो तो अजित मात्र नॉन स्ट्राईक वरती. तर स्ट्राईक वरती आहे स्वप्नील आणि अजित या जोडीला मात्र आता एकेरी दुहेरीनं हे धावफलक हालतावर ठेवून चालणार नाही. तर कुठेतरी गोलंदाजावरती हल्ला चढवावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. दबाव वाढवावा लागेल गोलंदाजांच्यावरती. चला स्पीडअप घ्या. अभिजित स्पीडअप घ्यायचा आहे प्लीज विनंती असेल. हो पहिला चेंडू अगदी लॉंगॉल मध्ये खेळून काढला. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या. 2 धावाच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 13 धावा धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभिजित आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळतोय. रनअप सुद्धा फार मोठा आहे या गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का? हो अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढला आणि अजितला मात्र स्ट्राईक दिला. जास्तीत जास्त चेंडू खेळून काढील अजित आणि तो प्रयत्न मात्र त्याचा असेल. कारण जोपर्यंत अजित जास्त चेंडू खेळत नाही जास्त तोपर्यंत धावसंख्येला
आकार आणि उकार येणार नाही, मोठी धावसंख्या आहे आणि या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक मोठे फटकेबाजी करावी लागेल या फलंदाजाला. एक सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अभिजित यांच्या माध्यमातून मोठे फटके खेळू दिले जात नाहीत. अगदी बैड्या ठोकल्यात या फलंदाजाच्या पायामध्ये. लेग स्टंपवरती सोडलेला हा चेंडू पंच आमच्याकडे वळतील. पंचांचा हात समांतर रेषेला, धाव अवांतर. या अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जातात 15. या अवांतर धावा थोड्या रोखाव्या लागतील. हो अगदी मोठा फटका खेळायचा होता परंतु मोठा फटका खेळा येत नाही. अजित याला एक धाव पूर्ण, एक या धावाने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात 16. या षटकातील चेंडू फेकले गेलेत 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. अगदी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके खेळू दिले जात नाहीत. अजित याला चांगलं रोखून धरलंय. एक चांगली गोलंदाजी गोकुळ संघाकडून. नक्कीच गोकुळ संघाचं पारड मात्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जड दिसतंय. फटका खेळाय आणि क्षेत्ररक्षकांना होते चुकी. अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू आला होता परंतु झेल हा जमिनीला दान केला जातोय. राजू चोरगे यांच्या माध्यमातून हा झेल जमिनीला दान केला जातोय. एक सिनियर खेळाडू गोकुळ संघाचे परंतु आज मात्र त्यांच्या माध्यमातून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. झेल ड्रॉप झाला त्यांच्याकडून. एक चांगला खेळाडू म्हणून या खेळाडूने सुद्धा आपलं नाव कमवलेलं आहे मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना. पुन्हा एकदा फटका खेळा. डीप मधून प्रोटेक्शन आहे. चांगली पैकी केली जाते. नॉन स्ट्राईक वरती एकच धाव. एकेरी दुहेरीने मात्र हे काम चालणार नाही. कुठेतरी चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल आणि ती होताना मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसत नाही. ते कोकिसले संघाकडून एकेरी दुहेरी धावा घेतल्या जातात धावफलकावरती. संघाची संघी धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 18. अजूनही या षटकातील चेंडू बाकी असतील. शेवटचा चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळला जाईल का? अगदी मागे वळून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. हे षटक संपतंय. कुलदीप सर सांगतायत हे षटक संपतंय. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे असतील 28. हे आव्हान अवघड आहे परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत कोण जिंकल हे कोणीही धाडसानं सांगू शकत नाही. आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज. अगदी आमच्या ऑपरेटर आणि गुणलेखक सांगतायत की मगाशी एक चेंडूवरती 11 धावा झाल्या होत्या. म्हणजे हा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मी सातत्याने उल्लेख करतोय. एक चेंडूवरती 11 धावा बनवल्या गेल्या होत्या. हा क्रिकेट आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचा षटक आणि हे षटक हाताळण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज विजय याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला कर्णधार यांना. काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. वेग फार होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही अजित. आता मात्र 5 चेंडू बाकी. 5 चेंडू मध्ये 28 धावांचं लक्ष. 5 चेंडू आणि 28 म्हणजे येणारे प्रत्येक चेंडूवरती षटकार तुम्हाला ठोकावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकायचं म्हणाल तर अजितनं मात्र या चेंडूवरती षटकार ठोकला आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. अजूनही मॅच जिवंत ठेवले अजितनं. विजयाच्या आशा मात्र कुठेतरी पल्लवित झाल्यात. कोकिसले संघाच्या दगाडमधून थोडासा आम्हाला जल्लोष पाहायला मिळतो. समीकरण आम्ही पोहोचवतो मैदानाच्या आतमध्ये. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचतो धावफलकावरती 24. 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. मॅच अजूनही जिवंत केल्या अजित यानं. अजितनं मात्र या 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके खेळले तर मात्र कुठेतरी गोकुळ संघ बॅकफुटवरती जाऊ शकतो आणि कमबॅक चांगलं होऊ शकेल ते कोकिसले संघाचं. विजयला मात्र आता हा चेंडू अगदी काळजीपूर्वक आणि निर्धाव पद्धतीने हाताळावा लागेल. मॅच मात्र जिवंत केली ते अजित. ती क्षमता मात्र नक्कीच या खेळाडूमध्ये आहे. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. चांगलं कमबॅक केलंय. विजयाला सुद्धा अगदी हलक्यात घेऊन चालणारे चांगलं कमबॅक करणार हा गोलंदाज सचिन पाटील आणि सर्वच खेळाडूंच्याकडून अगदी या
गोलंदाजाचं अभिनंदन केलं जातं, कारण हा चेंडू अगदी महत्त्वपूर्ण चेंडू होता. या चेंडूवरती जर अजितनं षटकार ठोकला असता तर मात्र कुठेतरी या मॅच मधली हवा काढली असते, परंतु चांगला निर्धाव चेंडू हाताळला गेला विजय यांच्या माध्यमातून. ओ पुढचा चेंडू भिरकावून दिला, येईल उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार. नक्कीच पंच काय सांगतील? नक्कीच मी अगोदरच उल्लेख केला होता की कुलदीप सर नक्कीच सांगतील हा षटकार आहे. मी मगाशीच अजित या खेळाडूचा उल्लेख केला होता. जर हा पाठीमागचा चेंडू जर निर्धाव गेला नसता तर मात्र चांगलं कमबॅक केलं होतं अजितनं, विजय खेचून आणला होता आणि ती क्षमता मात्र असणारा हा खेळाडू मी सातत्यानं उल्लेख करत होतो. या खेळाडूचा एक स्फोटक फलंदाज म्हणून अजितनं मात्र ओळख निर्माण केली. ओ पंच काय सांगतील? बिमरचा चेंडू म्हणजे असेल प्रीट. आता मात्र या मॅच मध्ये चांगले चुरस निर्माण झाले. नो प्लस वनडीना पंच काय असेल या चेंडू? नाही, नो, फक्त एकच धाव असेल या चेंडूवरती, असेल एकच धाव. आता आम्ही समीकरण पोहोचवतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र समीकरण आले 2 चेंडू आणि 15 धावांची गरज आणि हा चेंडू मात्र फ्रीड असेल याची नोंद घ्यायची अजित. ओ पटका खेळा, या पटक्यावरती का कॉर्नर रिझनला येतो उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार. फ्रीडचा हा चेंडू होता. आता समीकरण आलंय 1 चेंडू आणि 9 धावांची गरज, 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. थोड्यासाठी कुठेतरी कोकिसरे संघ मागे राहिलाय. 2 षटक अगदी चांगल्या पद्धतीने हाताळले गेल्यानंतर मात्र विजय आला. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आणि कुठेतरी मॅच घालवतोय की काय? 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. ओ फटका खेळा, आता मात्र फटका फसलाय. का कॉर्नरचा रिझन येतो, चेंडू खाली झेल टिपला जाईल. अगदी अजित पराभव झाला असला तरी खेळ मात्र चांगला राहिला अजित याचा. एक हाती विजय मिळवण्याचं स्वप्न होतं अजितचं, परंतु कुठेतरी थोडंसं अपयश आलंय. विजय टीमचं अभिनंदन आणि पराजय टीमचं सुद्धा आभार. दोन्ही टीमला देतो खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर मात्र जाना ज्योतिबा स्पोर्ट नाटोशी विपक्ष आयोजक टीम गोकुळ संघ आपल्याला खेळताना दिसेल मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्यायचा आणि नवीन चेंडू पोहोचवायचा मैदानाच्या आतमध्ये. आयोजक कमिटी जाना ज्योतिबा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार दीपक कवर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आज मात्र नाटोशी गावचा हा एक यशस्वी कर्णधार म्हणून दीपक कवर यांच्याकडे पाहिलं जातंय. एक टीमची चांगली बांधणी करणारा एक यशस्वी कर्णधार, एक नवतरुण खेळाडूंना घेऊन खेळण्याची क्षमता मात्र नक्कीच या खेळाडू